चला तर मंडळी, आज करूया फक्त 30 रुपयांच्या बटाट्यामध्ये वर्षभर पुरतील इतके खमंग खुसखुशीत बटाटा वेफर्स। हे बटाटा वेफर्स दुधासारखे पांढरे शुभ्र होतात, अजिबात वाळल्यावर काळे पिवळे पडत नाही किंवा तळल्यावर लाल होत नाही। अगदी छान दुप्पट तिप्पट फुलणारे खुसखुशीत वेफर्स होतात। काही अशा खास टिप्स आहे ज्याने वेफर्स खूप परफेक्ट होतील। इथे मी 3 किलो बटाटा घेतलेला आहे। छान मोठा मोठा बटाटा निवडून घ्यायचा। बटाटे घ्यायला गेल्यावर त्यांना सांगायचं वेफर्ससाठी बटाटे द्या, ते व्यवस्थित बटाटे देतात। किंवा स्पेशल वेफर्सचा बटाटा असेल तो तुम्ही घेऊ शकतात किंवा कोणताही बटाटा चालेल। बटाटे आणल्यानंतर अर्धा तास पाण्यात भिजवायचे, म्हणजे साल सुद्धा मऊ पडते, त्यासोबत माती वगैरे निघून जाते। आता सगळ्या बटाट्यांचे आपल्याला या पद्धतीने साल काढून घ्यायचे आणि बटाटे पाण्यात ठेवायचे। बटाट्यांचे साल काढून झाले, आता वेफर्स करायचे। वेफर्स परफेक्ट होण्यासाठी ते व्यवस्थित परफेक्ट असे पाडून घेणं किंवा पाण्यात वगैरे ठेवणं या गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे। तर आपल्याकडे एक व्यवस्थित चांगलं वेफर्स कटर असावं, ज्याने वेफर्स खूप जाड होणार नाही किंवा खूप पातळ होणार नाही। आता तुम्हाला लांब लांब मोठे मोठे वेफर्स हवे असेल तर बटाटा असा आडवा धरायचा आणि वेफर्स करून घ्यायचे। वेफर्स करताना फक्त वरचा हात खाली न्यायचा, वर खाली करायचं नाही, फक्त वरतून खाली, म्हणजे असे छान मोठे मोठे वेफर्स तयार होतात। वेफर्स करताना ताटामध्ये थोडं पाणी घ्यायचं आणि त्यामध्येच करायचे, पाण्याशिवाय करू नका, त्यांना हवा लागली तर ते काळे होतात किंवा लाल होतात, म्हणून आपल्याला वेफर्स पाण्यातच करून घ्यायचे। आता तुम्हाला वेफर्स असे लांबसर मोठे मोठे नकोय, गोल गोल हवे तर बटाटा उभा धरायचा। आधी तुम्ही पाहिला ना, मी आडवा धरला होता, आता मी उभा धरलेला आहे। मला सुद्धा पर्सनली गोल असे वेफर्स आवडतात, म्हणून बटाटा मी उभा धरते आणि असे गोल वेफर्स तयार होतात। आधीचं तुम्ही पाहिले, बटाटा आडवा धरला तर असे लांबसर होतात आणि उभा धरला तर छान गोलसर होतात। मग तुम्हाला आवडतील तसे तुम्ही वेफर्स करून घ्या। साधारण 3 बटाट्यांचे वेफर्स मी या मोठ्या ताटात घेतलेल्या पाण्यामध्ये करून घेते। एक 2-3 बटाट्यांचे करून झाले ना की मग ताटातले वेफर्स काढायचे आणि भरपूर अशा पाण्यामध्ये एखाद्या भांड्यात घालायचे। या वेफर्सला करताना एकच गोष्टीची काळजी घ्यायची की त्यांना डायरेक्ट हवा लागायला नको, ते सतत पाण्यात राहायला हवे। आता मी याच पद्धतीने सगळे वेफर्स करून घेते। साधारण 3-3 बटाट्याचे वेफर्स ताटात करायचे आणि मग भरपूर पाण्यात घालायचे। एक 10 मिनिटात सगळे वेफर्स करून होतील 3 किलो बटाट्याचे। आता हे सगळे वेफर्स करून झाले, आता हलक्या हाताने चोळायचे, 3 ते 4 वेळा पाणी बदलून हे वेफर्स धुवून घ्यायचे। आता तुम्ही पाहू शकतात असं गढूळ पांढरट पाणी आहे, हे सगळं पाणी नितळ होईपर्यंत बदलून धुवायचे, साधारण 3-4 वेळा। तर 3 ते 4 वेळा पाणी बदललं म्हणजे एकदा पाण्यातनं काढून दुसऱ्या पाण्यात घातले, परत धुवून तिसऱ्या पाण्यात घातले आणि चौथ्या पाण्यात। आता पाणी नितळ आहे, पांढरं शुभ्र आहे। आता आपण आधी कसं पाणी निवळण्यासाठी तुरटी घालायचो, तसंच आपल्याला रात्री आता हे वेफर्स जेव्हा आपण पाण्यात ठेवतोय, अगदी छोटासा तुरटीचा खडा यामध्ये घालायचा आहे। तुरटीची पूड असेल तर फक्त पाव चमचा घाला, त्यापेक्षा जास्त तुरटीही घालायची नाही। तुरटी जास्त झाली तरीही वेफर्स लाल होतात। आता आपण यामध्ये छोटासा तुरटीचा खडा घातला, यावर एखादं झाकण ठेवा किंवा अशी ओढणी बांधून घ्यायची आणि हे आता वेफर्स रात्रभर असेच पाण्यामध्ये मुरू द्यायचे। सकाळी आपण यांना शिजवून यांना वाळत घालणार आहोत। छान असे वेफर्स ठेवले, सकाळी करूया। दुसऱ्या दिवशी सकाळी वेफर्स आता आपण करून घेणार आहोत। असे पाण्यात मुरत ठेवले ना, आधी आपण स्वच्छ धुतले होते, त्यानंतर हे छान कडक होतात, संपूर्ण स्टार्च सुद्धा निघून जातं आणि मस्त वेफर्स होतात आपले। छान असे हे झाले, तुरटीच्या पाण्यातनं काढून एकदा स्वच्छ पाण्याने धुवून घेते। आता परफेक्ट शिजवायचे कसे ते पाहूया। यांना परफेक्ट शिजवणं सुद्धा गरजेचं आहे, तरच व्यवस्थित एकसारखे वेफर्स आपल्याला मिळतात, लगदा होत नाही वगैरे। आता इथे पातेल्यामध्ये मी भरपूर पाणी गरम केलं, त्याला उकळी येणारच आहे। यामध्ये नाश्त्याच्या चमच्याने मी 5 चमचे मीठ घालते। तुम्ही म्हणाल इतकं मीठ, पाणी सुद्धा जास्त आहे ना, हवं तितकं मीठ वेफर्स शोषून घेतात, बाकीचं पाण्यात निघून जातं। आता पाण्याला हळूहळू उकळी येणारच आहे। खळखळ उकळत असेल तरीही चालेल किंवा मग चांगलं गरम उकळी येणार असेल असं पाणी असावं। वेफर्स काढून यामध्ये घालायचे आणि गॅस मी मोठाच ठेवलाय। पातेलं मोठं आहे म्हणून 3 किलो वेफर्स एका वेळेला छान शिजले जातील। गॅस पूर्णपणे मोठाच आहे। यांना व्यवस्थित एकदा मिक्स करून घ्यायचं। या स्टेजला सुद्धा तुम्ही हवं तर पाव चमचा, फक्त
फक्त लहान चमच्याने पाव चमचा तुरटी पूड घालू शकतात, पण मी इथे घालणार नाहीये, फक्त मीठ घातलंय. वेफर्स छान पांढरे होतात, व्यवस्थित फुलतात सुद्धा. छान मिक्स केलं. यावर आता झाकण ठेवून मोठ्या आचेवर 5 मिनिटे शिजवायचंय, फक्त 5 मिनिटे, त्यापेक्षा जास्त नको. आपण झाकण ठेवलं, एक 5 मिनिटे शिजवलं. आता हळूहळू याला उकळी येतेच किंवा गरम आहे, तळापासून एकदा मिक्स करून घ्यायचं. एक वेफर्स आपण तोडून पाहूया. नखाने आपण त्याला तोडायला जातोय तर थोडंसं कच्चा आहे असं वाटतंय, किंवा आपण जर फाडलं तर तो फाटतोय, म्हणून आपण फक्त 2 मिनिटे शिजवणार आहोत. इतके वेफर्स शिजवण्यासाठी मला एकूण फक्त 7 मिनिटे लागली. इथे फक्त आपल्याला वेफर्स 80 ते 90% शिजवायचे, त्यापेक्षा जास्त शिजवायचे नाही. अजून 2 मिनिटे शिजवलं. आता लगेच वेफर्स काढून घ्यायचे, म्हणजे नख मारला की लगेच मारला जातोय आणि ते फाटतात सुद्धा सहज. इतकेच शिजवायचे. यापेक्षा जास्त शिजवले तर ते गाळ होतात, लगदा होतो, व्यवस्थित वाळवता येत नाही. आता हे सगळे वेफर्स चाळणीवर काढूया आणि लगेच आपल्याला वाळवायला घ्यायचे. 3 किलो बटाट्याचे वेफर्स शिजण्यासाठी झाकून 5 मिनिटे आणि उघडे ठेवून 2 मिनिटे, फक्त 7 मिनिटे लागली. जास्त असतील तर 1-2 मिनिटे जास्त लागतील, कमी असेल तर 1-2 मिनिटे कमी लागतील. अंदाज घेत फक्त 80 ते 90% शिजवायचे, गाळ करू नका. आता वेफर्स चाळणीवर काढले, त्यानंतर कडकडीत उन्हामध्ये आपल्याला यांना वाळवून घ्यायचे आहे. ऊन छान लागलं तर वेफर्स वाळल्यानंतर अजिबात काळे पिवळे होत नाही. पण तुमच्या इथे उन्हाची सोय नसेलच तर तुम्ही फॅन खाली यांना एक पूर्ण दिवस वाळवा आणि मग दुसऱ्या दिवशी कमीत कमी 2 ते 3 तास तरी उन्हामध्ये घाला. आम्ही सगळे वेफर्स या पद्धतीने या साडीवर छान असे रचून घेतले आणि दिवसभर उन्हात वाळवले. मी वरतून सुद्धा एक साडीचा कपडा झाकला होता, जेणेकरून धूळ माती उडू नये. दुसऱ्या दिवशी सुद्धा संपूर्ण दिवसभर उन्हात टाकले, म्हणजे छान होतात, जाळी-अळी लागत नाही. इथे आपले वेफर्स छान तयार झाले. आपण छान वाळवून घ्यायचे, म्हणजे वर्षभर सुद्धा डब्यात मस्त टिकतात, जाळी-अळी वगैरे लागत नाही. वाळल्यावर तुम्ही पाहू शकतात किती सुंदर पांढरे झाले, अजिबात काळे पिवळे झालेले नाही. तळून सुद्धा दाखवते. तळण्यासाठी तेल व्यवस्थित गरम करायचं, धूर येईल इतकं कडकडीत नको. तेल कमी गरम असेल तर वेफर्स चांगले फुलत नाही, तळले जात नाही. धूर येईल इतकं कडकडीत असेल तर वेफर्स लगेच करपला जातो किंवा लाल सुद्धा होतो. म्हणून चांगल्या गरम तेलात वेफर्स तळायचे. वेफर्स घातले, ते फुलले की लगेच काढून घ्यायचे. तुम्ही पाहू शकतात आपले वेफर्स किती सुंदर फुलताय आणि अगदीच पांढरे शुभ्र झालेले आहे. हे वेफर्स असेच खायला मला खूप आवडतात. तुम्हाला हवं तर थोडंसं मिरची पूड, मीठ, पिठी साखर वगैरे भुरभुरू शकतात. तुमच्या आवडीनुसार तुम्ही फ्लेवर्स यावर टाकू शकतात. उपवासाला तर हे असेच छान लागतात. तर या पद्धतीने मस्त आपण वेफर्स केलेले आहे. तर मंडळी हे पहा, एकूण एक वेफर्स किती परफेक्ट झाले. अजिबात जास्तीचं तेल शोषून घेतलं नाही किंवा काहीच नाही. दुप्पट तिप्पट हे फुललेले आहे. तुम्ही सुद्धा या पद्धतीने वेफर्स करा, नक्कीच तुमचे वेफर्स परफेक्ट होतील. बटाटा कोणताही असो, मी सांगितलेल्या काही टिप्स फॉलो करा, म्हणजे वेफर्स असेच छान होतील. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा. वेगवेगळ्या पापडांच्या रेसिपी चॅनलवर आहे, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, त्यासुद्धा पहा.